माधवराव श्रीनिवास मोगलप्पा पोगुल आहे. हां. मी मोगलप्पा बळीराम मोदीचा मोठा मुलगा आहे. ही स्थापना 1980-81 साली दंडवती महाराज यांच्या हस्ते स्थापना झालेली आहे. बाकी सगळे हनुमानचे वगैरे शंकराचार्य महाराज यांच्या हस्ते सगळं मूर्ती वगैरे स्थापना केलेलं आहे. नागदेवाचं, गणपतीचं, त्याच्यानंतर पांडुरंगाचं, मोठे शंकराचार्य महाराज त्यावेळेला इथं आमच्याकडे मंदिरमध्ये 6 महिने होते. त्यांच्या हस्ते सगळं झालेलं आहे. त्यांच्या हस्ते वगैरे सगळं झालेलं आहे. सगळं व्यवस्थित आपण वयापासून आम्ही सगळं दर पौर्णिमाला, अमावस्याला, त्याच्यानंतर दत्त जयंतीला पूजा वगैरे करतो, हे करतो. सगळं आमचं हे आहे. म्हणजे मंदिराची स्थापना 1980 साली झालेला आहे. ओके, मग तेव्हापासून असता काय तुम्हीच आता ह्याचं संगोपन करत आलेलं आहे? ट्रस्ट आहे. देवलेल महाराज शंकराचार्य महाराज, दंडवती महाराज यांच्या हस्ते स्थापना झालेला आहे. शंकराचार्य होते मग 3 महिने होते. 6 महिने शंकराचार्य, जगद्गुरु शंकराचार्य महाराज 6 महिने तिथं ते वास्तव्याला होते. बरं बरं, ठीक, चालेल. देवळामध्ये सगळं त्यांचे होते. सगळे त्यांचे ते आलेले सगळे शिष्य मंडळ सगळे इथंच होते 6 महिने. ओके. आम्ही आमच्या वडिलांनी सगळं त्यांचं सेवा केले. शंकराचार्य महाराजांचं आधी शंकराचार्य महाराज, मोठे महाराज. आता किती पिढी आहे तुमचे? आमच्या वडिलांचं मग आमची दुसरी पिढी आहे. दुसरी पिढी. आमच्या मुलं म्हणजे तिसरी पिढी. ओके, ठीक.